नमस्कार. डॉक्टर मधुसूदन पंडित. मुळात एक वैज्ञानिक असूनही मराठीवरच्या प्रेमापोटी त्यांनी अनेक कविता केल्या. त्यांची प्रत्येक कविता संवेदनशील, चिंतनशील, मनाची आणि बुद्धीची दारं उघडी ठेवणाऱ्या आधुनिक माणसाची कविता. मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश सारख्या दर्जेदार संस्थेने त्यांचा स्वप्न पाषाण हा कविता संग्रह प्रकाशित करून त्यांचा गौरव केला. तर योगायोगाने कलावैभव टीमच्या मधील आमचे मित्र माधव यांच्यामुळे मला पंडितजींना पुण्यात भेटता आलं. भारावलेले क्षण होते ते माझ्यासाठी. खूप गप्पा झाल्या. निघताना त्यांनी माझ्यासाठी स्वप्न पाषाण हे पुस्तक भेट म्हणून दिलं. हेच ते पुस्तक. काही कालावधीनंतर ते गेल्यानंतर त्यांची प्रत्येक कविता मी परत परत वाचून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. असो, आज सकाळी कपाटावरताना मला अचानक हे पुस्तक परत एकदा समोर दिसलं आणि वाटलं की कलावैभवसाठी त्यातली एखादी तरी कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा मी आज प्रयत्न करावा. तर स्वप्न पाषाण या काव्यसंग्रहातील बाल गंधर्व गेले ही कविता मी आज बोलणार आहे. तर त्यापूर्वी थोडंसं कवितेबद्दल. बालगंधर्व कोणाला माहीत नाहीत. आम्ही पुणेकर तर त्यांच्या संगीताबद्दल, अभिनयाबद्दल नेहमीच भरभरून बोलतो. अद्वितीय गायक आणि नट, हिंदुस्थानी संगीतातील खानदानी चिजांवर रचलेली नाट्यगीतं त्यांनी गाऊन समाजात एक उच्च संगीताची अभिरुची निर्माण केली. म्हणजे त्या काळात फक्त दिवाणखाण्यातच ताटकळत बसलेले संगीताचे स्वर माझघरात जाऊन पोचले ते केवळ त्यांच्यामुळे. ते सगळं सारं काही झपाटून टाकणार होतं. पण गंधर्वाच्या निधनाने जेव्हा बालगंधर्व गेले तेव्हा सारा महाराष्ट्र दुःखी झाला. रंगभूमी जणू पोरकी झाली. आणि कुणाला सांगणार ती आपलं दुःख. तेव्हा ही रंगभूमी पडद्याशी बोलू लागली. ती काय बोलत होती ऐकू. कविता बालगंधर्व गेले. रंगपूजा मांडून उभी आहे मी केव्हाची. रंगपूजा मांडून उभी आहे मी केव्हाची, पण माझा बाळ आज कसा कुठं दिसत नाही रे. समयीच्या धूपगंधाबरोबरच माझ्या नसानसात एक जीव झालेला तो. असा कसा रे एकदम दृष्टीआड झाला. तुझ्या कुशीत किती विश्वासानं दिला होता मी त्याला. तूच तर म्हणालास प्राणांचे सूर आणि चैतन्याची लय भावगंधात मिसळून 3 पेडी रासगोफ विणणारा तुझा बाळ बघ कसा डौलानं मिरवतो आहे. सतारीच्या तर्फेवर स्वार होऊन याचा प्रत्येक शब्द कसा फुलला आहे. बहुरूप्याचा खेळ याचा प्रत्येक वेळी रंगला आहे. तू म्हणालास याचा गंधार ऐकून तानपुऱ्याच्या जवारीनं ही खाली मान घातली आहे. कित्येकदा याच्या पंचमानं कोकिळेच्या राज्यात गोंधळ उडविला आहे. तुझ्या मखमली शरीरासारख्या तू सांगतोस त्या आठवणी सुद्धा किती मखमली उरी जपाव्यात अशा. होय, आठवतंय मला. तू सांगत होतास की माझ्या बाळाच्या साक्षीनं भीम पलासानं आपल्या शिरपेचात खोवलेलं ते तीव्र निषादाचं लोभस गालबोट. पण बरं झालं नाही रे. नाहीतर भीम पलासाला दृष्ट लागली असती. रंगपूजेची मांडामांड करून आज का मी उभी आहे. पण मंचावरची त्याची जागा कित्येक दिवस सोनी आहे. लोक अलीकडे म्हणायचे, हीच का ती भूलोकीची मेनका. हीच का त्याची मधुरा गिरा. हीच का ती स्वकुलतारक सुता. लोकांना काय माहित की काळाची पावलं रोळलेल्या चाकोरीतूनच पडतात. वेरुळ्याच्या दगडात जीव ओतायला हाताला घट्टे पडावे लागतात. नदीला धबधबा व्हायचा असेल तर शरीराच्या ठिकऱ्या व्हाव्या लागतात. वेलीशी हितगुज करायचं असेल तर वृक्षाचं नाव लावावं लागतं. एक दिवस वठावं लागतं. उन्मळून सुद्धा पडावं लागतं. लोकांना काय ठाऊक त्याच्या प्रत्येक पावलागणिक उधळल्या गेलेल्या भरजरी आठवणी मी केवड्यासारख्या जपून ठेवल्या आहेत रे. आणि तुला माहित आहे, केवड्याचं पान सुकतं पण त्याचा गंध नाही सुकत. अरे मला आठवत का नाही तो पहा वैदर्भीचा यदुवर. जणू डोळ्यात येऊन बसलाय माझ्या. 1000 वेळा घडून ही न घडलेलं द्रौपदी वस्त्रहरण न कंटाळता सोसलेला हीच तर माझी प्रिय नव्हे अशा संभ्रमात पडलेला तो यदुवर. पण यदुवर कशाला. तो पार्थ पहा.
पहा कसा व्याकुळ होऊन म्हणतो आहे, दिसली पुनरपी गुप्त जाहली, प्रिया सुभद्रा जशी, कशी कशी रे समजूत काढू मी त्यांची. त्या तिथं पलीकडं पाहिलंस, कधी रिकामा न होणारा तो मधुघट त्या तिथंच तर कलंडला होता. दादा ते आले, दादा ते आले. गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या करून आलेले ते मधुकोश, स्वातीच्या गंधानं भारलेले ते मोतिया रंगांचे शब्द ऐकलेस तू? अरे हो, इथंच सुरांनी सच्चेपणाचे धडे घेतले, इथंच लईंचे अमृतकुंभ भरिते झाले, इथंच शब्दांनी फुलांची दरवळ कणाकणात भरून घेतली, केसरीनं सुद्धा कोकिल पूजनाला दाद दिली. इथं नराचा नारायण हल्ली सगळीकडेच होतो रे, पण नारायणाचा गंधर्व झाला इथं. काय म्हणालास गंधर्व होत नसतो, तो असतो. अरे खरंच किती खुळी मी. मला वेडीला एवढंही कळलं नाही त्याच्या कीर्ती गायनाचा खरा मान तुझा. त्याला पाहतानाही लोकांनी तुला आधी पाहिला. किती अदबीनं तू बाजूला उभा राहायचंस, दोन्ही हातात 2 हार घेऊन शेवटपर्यंत. सुरांच्या बादशहाचं सारं वैभव तूच तर मांडलंस साऱ्यांच्या पुढं. एक दिवस चुकला नाहीस त्याच्या सेवेला, एक दिवस राहिला नाहीस बोलल्याशिवाय. मग आता बोलत का नाहीस, काही सांगत का नाहीस? सांग ना. प्रेक्षागारातला सारा प्रकाश हा असा एकदम कसा रे कोणी गिळून टाकला? गान भगीरथानं आणलेली ही स्वरगंगा अशी कशी रे एकदम आटून गेली? स्वर्गातल्या गंधर्वांनी शान उतरवायला माझा बाळ जाणारच होता. स्वर्गातल्या गंधर्वाची शान उतरवायला माझा बाळ जाणारच होता, पण त्याने एवढी घाई का केली? पंख तुटलेल्या त्या हंसाची, राजहंसाची ती भैरवी अशी मध्येच कशी रे तुटली? डाळिंबी शाळू नेसलेल्या रुक्मिणीची गोजिरे रूप आता फक्त गोजिरे आठवणीत जपायची का रे? सांग ना. तो पाषाण हृदयी चित्रगुप्त त्रितालाचं 5वं आवर्तन पुरं व्हायला 1 मात्रा उरली असताना त्याला मध्येच ओढून न्यायची आज्ञा देणारा तो चित्रगुप्त शुद्धीवर नव्हता का रे? सुरांना आता कोण गोंजारील रे? शब्दांना आता कोण कुरवाळील? लईला आता कोण खेळवील? आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, असा अर्थ होता का रे त्या ओळींचा? सांग ना, बोल ना एकदा तरी. रंगदेवता अशी काळीच तोडून बोलत होती, अन समोरचा तो मखमली पडदा मात्र कधी नव्हे तो ढळढळा रडत होता. रसिक हो, आवडली ना कविता? तुम्हाला खरंच मधुसूदन पंडित यांची जर कविता ऐकायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मलाही त्यांची प्रत्येक कविता तुम्हाला ऐकवायला खूप आवडेल. त्यांच्यासाठी माझ्याकडून ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल. धन्यवाद.